नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी धनंजय कवडे, संचालक कवडे बी भांडार नांदगाव। आणि उन्हाळ कांद्याची मागणी वाढलेली आहे। उन्हाळ कांद्याबद्दल लोकांची विचारपूस चालू झालेली आहे, खरेदी चालू झालेली आहे। आणि अशातच कोणतं बियाणं घ्यायचं हा फार मोठा प्रश्न पडलेला आहे। आणि कांद्याच्या खूप साऱ्या व्हरायटी आहेत, याच्यामुळे कन्फ्युजन होतं। तर एक थोडक्यात फक्त एक तुम्हाला ओळख सांगतो कांदा बियाण्याची, त्याच्यानंतर रेट बद्दल माहिती देतो। कांदा बियाण्यामध्ये सध्या दोन व्हरायटी बघायला मिळतात उन्हाळ कांदा बियाण्यामध्ये। एक म्हणजे फुरसुंगी आणि दुसरी म्हणजे गुलाबी। बहुतेक कंपन्यांच्या ह्या दोन व्हरायटी येतात। त्या दोन व्हरायटींमध्ये फरक काय? तर फरक असा आहे, ही जी फुरसुंगी व्हरायटी आहे ही गावरान व्हरायटीमध्ये मोडली जाते, आणि ही जी गुलाबी व्हरायटी आहे ही थोडी सुधारित व्हरायटी येते। तर जी फुरसुंगी व्हरायटी आहे तिच्या कलर मध्ये फरक आहे आणि गुलाबी व्हरायटीमध्ये फरक आहे। तर फुरसुंगी व्हरायटीला कलर थोडा कमी असतो, गुलाबी व्हरायटीला कलर हा जास्त असतो। टिकाऊ क्षमता, दोघांच्या टिकाऊ क्षमता अलग अलग आहे। साधारण जी फुरसुंगी व्हरायटी आहे जिला कलर कमी असतो त्याची टिकाऊ क्षमता ही जास्त असते, आणि जी गुलाबी व्हरायटी असते तिची टिकाऊ क्षमता याच्या तुलनेत ही कमी असते। साधारण फुरसुंगी व्हरायटी ही 6-7 महिने आरामशीर टिकली जाते, पण तुम्ही व्यवस्थित तसं नियोजन केलं तर त्याच्या तुलनेत ही 1 ते 1.5 महिना याच्यापेक्षा कमी टिकली जाते। म्हणजे हिची टिकाऊ क्षमता ही साधारण 5-5.5 महिने असते। पत्तीची संख्या, बहुतेक लोक म्हणतात की डबल पत्ती, ट्रिपल पत्ती। तर फुरसुंगी व्हरायटी ही साधारण सिंगल ते डबल पत्तीमध्ये मोडली जाते। जर तुम्ही चांगल्या कंपनीची घेतली तर ही डबल पत्तीमध्ये येते। आणि जी गुलाबी व्हरायटी आहे ही गुलाबी व्हरायटी साधारण डबल ते ट्रिपल पत्तीमध्ये पण असते काही कंपन्यांची। पण तुम्ही साधारण नामांकित कंपन्यांची जर घेतली तर तुम्हाला डबल पत्ती खरेदी अवश्य निघेल। हे झालं पत्तीबद्दलचं। आता राहिला कालावधी। जी फुरसुंगी व्हरायटी आहे ही साधारण 120 दिवस ही पूर्ण घेते, आणि ही जी गुलाबी व्हरायटी असते ही साधारण 100 ते 110 दिवसापर्यंत येते। साधारण एक पाण्याचा फरक येतो, म्हणजे दोन्ही व्हरायट्यामध्ये एक 15 दिवसाचा फरक येतो। जी गुलाबी व्हरायटी आहे ही 15 दिवस अगोदर येते, आणि जी फुरसुंगी व्हरायटी ही 15 दिवस नंतर काढायला येते। फक्त एकच महत्वाचं आहे की तुमच्या जमिनीनुसार, तुमच्या नियोजनानुसार तुम्ही व्हरायटी घेऊ शकता। फुरसुंगी व्हरायटीला टिकाऊ क्षमता ही जास्त असते। असो, हे झालं तुमचं आता व्हरायटींबद्दलची माहिती। आता आपण एक थोडक्यात रेट बद्दल माहिती घेऊया। आता हे जे रेट सांगतोय हे सगळे किलोचे रेट सांगतोय मी। आता ही जी व्हरायटी आहे ही आहे ग्रीन गोल्डची 877, ही जाती साधारण 2100 रुपये किलो। ही जी कृष्णा गुलाबी ही जाती 2400 रुपये किलो। ही जी कलर सीडची KSP 30 ही जाती साधारण 2400 रुपये किलो। आता ही जी माणिक्य व्हरायटी आहे इंडो अमेरिकन कंपनीची ही जाती साधारण 2400 रुपये किलो। ही LR किंग आहे ही जाती 2400 रुपये किलो। आता पंचांगाच्या दोन व्हरायटी आहे आपल्याकडे। तर पंचांगाची फुरसुंगी व्हरायटी ही जाती 2400 रुपये किलो, आणि पंचांगाची रॉयल किंग ही जाती 2500 रुपये किलो। त्याच्यानंतर मॉकटेन आहे, मॉकटेन जातं 2500 रुपये किलो। त्याच्यानंतर येलोराच्या परत दोन व्हरायटी बघायला मिळतात। त्याच्यातली ही जी फुरसुंगी व्हरायटी आहे ही जाती 2600 रुपये किलो, आणि गुलाबी व्हरायटी जाती 2700 रुपये किलो। त्याच्यानंतर प्रशांत आहे, प्रशांत फुरसुंगी जातं 2600 रुपये किलो। त्याच्यानंतर चव्हाण आहे, चव्हाणचा गुलाबी जेन्युइन म्हणून व्हरायटी येते, तर ही जाती 2800 रुपये किलो। त्याच्यानंतर गजानन सीड आहे, गजाननच्या परत दोन व्हरायटी बघायला मिळतात। एक खालची फुरसुंगी आहे ही जाती 2800 रुपये किलो, आणि वरची आहे गजानन गुलाबी ही जाती 2900 रुपये किलो। त्याच्यानंतर स्वरा समृद्धी आहे, मॅजिक गुलाबी व्हरायटी ही जाती 2900 रुपये किलो, आणि ही बेलाची तेजस म्हणून व्हरायटी ही जाती 2950 रुपये किलो। तसे हे झाले तुमचे कांदा बियाण्याचे रेट। आता तुम्ही जर जास्त क्वांटिटीत घेणार असाल, जास्त बल्क क्वांटिटीमध्ये घेणार असाल, वेळेवर जर तुम्ही आले तर आपण त्याच्यामध्ये काहीतरी तडजोड करू शकतो। असो, ही जी माहिती दिली तुम्हाला नक्कीच आवडली असेल। धन्यवाद।